नमस्कार मैत्रिणींनो, रश्मीचा तडका या चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत। आज माझ्या सुनेचा वाढदिवस आहे म्हणून मी आज तुम्हाला केक दाखवणार आहे। चला मग वेळ न वाया घालवता आपण साहित्य बघूया। केकसाठी लागणारे साहित्य: दूध, तूप, पिठी साखर, बेकिंग पावडर, मैदा, वेलचीची पूड। प्रथम आपण केक पात्र तयार करून घेऊ। थोडं केक पात्राला तूप लावून घेऊया, म्हणजे काय होतं, केक चिकटणार नाही। आणि मग त्याच्यावर मैदा भरभरू। असा केक पात्र तयार करून घ्यायचं। मी 2 वाट्या मैदा घेतलाय आणि त्या मैद्यामध्ये आपण 1.5 चमचा बेकिंग पावडर टाकायची। अजून एक वेळा चाळायचं। 2 वेळा चाळून घेतलं म्हणजे बेकिंग पावडर एकत्र पूर्णपणे झाली। मी कढईमध्ये केक करणार आहे, मग कढई घेतली, त्यामध्ये मीठ टाकलं, त्यात चालू करते म्हणजे जरा गरम होईल माझं सगळं तयारी होईपर्यंत। तूप टाकले ताटात आणि असं फेसून घ्यायचं। पूर्णपणे तुपाच्या गाठी टाकायच्या, त्यात साखर टाकून घ्यायची। आणि तूप पण साखर असं सगळं फेसून घ्यायचं चांगलं, त्याचा कलर पांढरा येतो। तूप असं गोल फिरवून घ्या आणि केक करायला अजिबात घाबरायचं नाही। हा साधा सोपा केक आहे। हे बघा, असा फेस आला पाहिजे, चांगलं साखर चांगली विरघळली पाहिजे। तर आपण दूध टाकू। दूध वाटीवरच घ्यायचं। जे जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि कमेंट करा काय माझा कसा झालाय पदार्थ, चांगला झालाय की नाही, म्हणजे मलाही समजेल। आता आपण हळूहळू मैदा टाकूया आणि पूर्णपणे एकत्र करायचं सगळं। थोडा प्रयत्न करायचा, आपल्याला जमणार केक। विकत आणण्यापेक्षा आपला घरी केलेल्याचा आनंद वेगळाच आहे। आणि मी तुम्हाला इसेन्स सांगायचं विसरले, व्हॅनिला इसेन्स 2 थेंब टाकायचे। अशा प्रकारे आपली पिठाची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। असे हे आपण व्हॅनिला इसेन्स असं टाकायचं थोडं। ही आता वेलची थोडी टाकली, वासही सुंदर येतो, खायलाही छान लागतं। अशा प्रकारे आपलं पीठ छान झालं। साध्या सोप्या पद्धतीत जास्त वस्तू लागत नाही आणि चहाबरोबर खायला पण चांगला केक हा। अशा प्रकारे आपण केक पात्रात हे मिश्रण ओतून घेतलं। अशा प्रकारे आपण हे भांड त्यात ठेवूया, ठेवून देऊ आणि खूप स्लो गॅस करायचा, बारीक एकदम। अशा तऱ्हेने मला 45 मिनिटं लागली केक करण्यासाठी। सारिका, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।
मैत्रिणींनो, मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.